मार्केट डिमांड एकदा चेक करूया. तुमची वेळ सुरू होते आता. %67 लोकांना वाटते की याची फार गरज आहे. तर टायटन सांगा, तुम्ही यांच्या या इम्पॅक्ट रेव्होल्युशन सोबत हात मिळवणी करणार की नाही करणार? मी डेफिनेटली तुमच्याकडून काही मशीन्स विकत घेऊ इच्छितो, पण माझा जो इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ आहे तो थोडा कन्झ्युमर सेंट्रिक आहे आणि मला वाटतं की हे थोडं कन्झ्युमर सेंट्रिक प्रोडक्ट नाहीये आणि ह्या कारणामुळे मी या इन्व्हेस्टमेंटच्या बाहेर राहणं पसंत करेन आणि मी तुमच्याबरोबर हात मिळवू शकणार नाही. मी तुम्हाला अजूनही असा सल्ला देईन की तुम्ही त्या प्रोडक्टचा शोध लावा जो आपल्याला इथपर्यंत घेऊन येईल. म्हणजे हे पूर्णपणे कंपोजिट 100% यशस्वी प्रोडक्ट होऊ शकतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की मॅडम, तुम्ही नक्कीच करणार. तर मी तुमच्या माझ्याकडे परत येण्याची वाट पाहेन. मला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सपोर्ट करण्यात अतिशय आनंदच वाटेल, पण त्याच वेळी सगळीकडे ग्रॉस मार्केटिंग करण्यासाठी, आमच्या सगळ्या गिरायकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण त्या एका नवीन उपकरणाशिवाय हे प्रोडक्ट 100% सक्सेसफुल होईल असं मला वाटत नाहीये, किमान आज तरी. तर आज तुम्ही हँडशेक करत नाही आहात? नक्कीच नाही, किमान आज तरी नाही. अर्जुन, तुम्ही बोला. माझे 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर मला हे प्रोडक्ट खूप महाग वाटतंय मास ॲडॉप्शनसाठी. कदाचित स्केलनुसार हे सॉल्व्ह होईल आणि मला मुंबईच्या हिशोबाने हे खूपच मोठं वाटतंय. आज मी हँडशेक नाही करू शकणार. ओके, थँक्यू. संदेशजी, तुम्ही? मी आज तुमच्यासोबत हँडशेक करू शकत नाही. शैली, आता तुम्ही तुमचं मत सांगा. मी इन्व्हेस्ट करू इच्छिते 25 lakhs. जर तुम्ही यात मला 2% देऊ शकत असाल तर. आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी तुमची ही एक मशीन तर नक्कीच घेणार आहे. दॅट आय एम व्हेरी क्लिअर अबाउट. ओके, इन्व्हेस्ट करो अथवा न करो, पण आम्ही सगळे मशीन्स अरे विकत घेणार वा, आहोत. घ्या, हे पण एक At least घेणार आहे. 5 5 customers customers झाले. तर तुम्ही तयार इक्विटी आहे. न देताही मी तुमची मशीन विकत घेतोय. डॉक्टर सिंग, तुम्ही सांगा, तुम्ही शैली सोबत हात मिळवणी करणार? मला डिस्कस करावं लागेल. हो, प्लीज डिस्कस करा. खूप चांगली डील आहे मॅडम. नाही, मी सांगतो तुम्हाला, माझं पुन्हा नाही माझं हे मिळणार अशी मॅन्युफॅक्चरिंग आहे, फारच कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, तर मला इक्विटी सांभाळून ठेवायची. ऑलवेज रिस्पेक्ट दॅट अबाउट अ फाउंडर. व्हेरी गुड. मला हे प्रोडक्ट खरंच खूप आवडलं आहे. तुम्ही कुठेही बघा, हिमाचल, उत्तराखंड, कुलू, तिथल्या प्रत्येक घराला बाय लॉ या प्रोडक्टची गरज नक्कीच पडणार आहे. इन्व्हेस्टर ऑलवेज लुक फॉर एक्झिट. जेव्हा ते एक्झिट करतात तेव्हा फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला मिळतो इक्विटी बाय करण्यासाठी. 1% की 2% याचा विचार करू नकोस. ओके, सुरुवात करूया. वेलकम बॅक डॉक्टर सिंग. थँक्यू. सांगा, तुम्ही काय विचार केलाय? मला हे प्रोडक्ट पुढे घेऊन जाण्यासाठी तुमची गरज आहे, पण हे कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे ह्याला तुम्ही जर 1% फॉर 25 lakhs करू शकलात तर. तुम्हाला मी जी लास्ट ऑफर देऊ इच्छिते ती आहे 1.5% फॉर 25 lakhs. आणि मी तुमच्या डिसिजनचा रिस्पेक्टही करेन जरी तुम्ही ही ऑफर नाकारलीत तरी, कारण मला एका फाउंडरला किती चॅलेंजेस फेस करावे लागतात हे माहीत आहे. तुम्ही हात मिळवणार यांच्या ऑफर सोबत? मी तुम्ही हात टायटनला मिळवणार? नाकारू शकतच नाही. नाही करू शकत. चला मग मिळवा हात. डील झालेली आहे. 25 लाख 1.5% साठी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू मॅम. खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. थँक्यू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.